नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती जाहिरात आहे लातूर शहर महानगरपालिकाची। तर मित्रांनो, यामधील महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच आपण क्लिअर करणार आहोत। नाहीतर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। तर पहा मित्रांनो, भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत। तर लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी अ, ब व क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून www.mclatur.org या संकेतस्थळावर रिक्वायरमेंट या टॅबवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, खाली अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना दिलेल्या आहेत। तर या संकेतस्थळावर जाऊनच तुम्ही सविस्तर जी जाहिरात आहे वाचून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। आणि तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता। हा हेल्पलाईन नंबर आहे। तर पुढे पाहू शकता मित्रांनो, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला दिलेलं आहे। तर महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच आपण क्लिअर करणार आहोत मित्रांनो। हा अर्ज कसा करायचा त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आपल्याकडे खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांची फीस असेल 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी मित्रांनो 900 रुपये ही फीस असेल। तर माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील। परीक्षा शुल्क भरण्याबाबतची चलनाची प्रत ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जांच्या प्रतीसोबत व कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो। हा महत्त्वाचा पॉईंट आहे। तर पुढे मित्रांनो पाहू शकता, पूर्ण माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा पॉईंट पहा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक मित्रांनो 22 डिसेंबर 2023 असेल। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे लास्ट डेट 14 जानेवारी 2024 आहे। तर परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक मित्रांनो परीक्षेच्या 7 दिवस अगोदर असेल। आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक मित्रांनो जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 संभाव्य दिलेला आहे। आणि मित्रांनो, प्रवर्गानुसार किती जागा असतील ते याच्यामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पॉज करून। तर पहा मित्रांनो, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि याच्यामध्ये मित्रांनो किती जागा आहेत ते दिलेले आहेत। तर पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी 1 मित्रांनो येथे पेमेंट स्केल ही दिलेले आहे। खूप छान पेमेंट स्केल आहे। आणि पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी 1 साठी मित्रांनो एकच पद आहे। तांत्रिक सेवा श्रेणी 1 साठी एकच पद आहे। वैद्यकीय सेवा श्रेणी 2 साठी एकच पद आहे। तर अभियांत्रिकी सेवा श्रेणी 2 साठी 2 पदे आहेत। विधी सेवा श्रेणी 2 साठी 1 पद आहे। तर अग्निशमन सेवा श्रेणी 2 साठी 1 पद आहे। तर मित्रांनो, अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 साठी 4 पदे आहेत। तर अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 साठी 4 पदे आहेत। आणि अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 साठी 1 पद आहे। तर प्रशासकीय सेवा श्रेणी 3 साठी कर अधीक्षक याच्यासाठी 2 पदे आहेत। तर निमवैद्यकीय सेवा श्रेणी 3 साठी औषध निर्माता याच्यासाठी 1 पद आहे। आणि प्रशासकीय सेवा श्रेणी 3 साठी सहाय्यक कर अधीक्षकसाठी 4 पदे आहेत। तर प्रशासकीय सेवा श्रेणी 3 साठी कर निरीक्षकसाठी 4 पदे आहेत। आणि अग्निशमन सेवा श्रेणी 3 साठी चालक यंत्रचालक याच्यासाठी 9 पदे आहेत। तर मित्रांनो, प्रशासकीय सेवा श्रेणी 3 साठी लिपिक टंकलेखक याच्यासाठी 10 पदे आहेत। तर अग्निशमन सेवा श्रेणी 3 साठी म्हणजे फायरमॅनसाठी 30 पदे आहेत। आणि तांत्रिक सेवा श्रेणी 3 वॉलमॅन याच्यासाठी 4 पदे आहेत। तर मित्रांनो, पात्रता यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असावा। आणि शैक्षणिक अर्हता खाली दिलेली आहे मित्रांनो, संवर्ग आणि पदनाम आणि त्यासाठी मित्रांनो नेमणुकीकरिता अर्हता किती असली पाहिजे यासाठी दिलेले आहे। यासाठी मित्रांनो महत्त्वाचे जे आहे ते आपण पॉईंट घेणार आहोत। जे मित्रांनो सर्वजण म्हणजे भरू शकता, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल ते आपण पद घेणार आहोत। तर त्यामध्ये मित्रांनो सहाय्यक कर अधीक्षक आहे, हेही तुम्ही भरू शकता।
लिपिकसाठी मित्रांनो तुम्हाला मराठी लेखनाचे असले पाहिजे मित्रांनो, म्हणजे तुमच्याकडे टायपिंग असलं पाहिजे. हे मित्रांनो पूर्ण जाहिरात तुम्ही वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आणि वरी दिल्याप्रमाणे हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे, त्यावरती तुम्ही हेल्पलाईनवरती नंबर 1 करू शकता. मित्रांनो प्रश्नपत्रिकेची संख्या मित्रांनो प्रश्न कशा म्हणजे मित्रांनो परीक्षा कशा पद्धतीची असू शकते त्याबद्दल येथे दिलेले आहेत. तर प्रत्येक जे पद आहे त्याच्यासाठी मित्रांनो कशी परीक्षा पद्धत असू शकते, परीक्षेचे स्वरूप कसे असू शकते, हे तुम्हाला इथे दिलेले आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. पूर्ण माहिती मित्रांनो स्टॉप करून द्यायची म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो हे तुम्ही पूर्ण वाचून घ्या जाहिरात, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. जाहिरात खूप मोठी आहे. जाहिरातीचे पेजेस खूप मोठे आहेत, त्यामुळे मित्रांनो पूर्ण माहिती सांगणे सविस्तर असणार नाही मित्रांनो. परीक्षा केंद्राचीही माहिती दिलेली आहे आणि कागदपत्राचीही माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता, पूर्ण माहिती वाचू शकता.